वर्षांपासून पॉक्सो कायद्याअंतर्गत आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या वतीनं सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे। सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने 2 वर्षांपासून अटकेत असलेल्या सुलतान रफिक गोलीवाले या आरोपीस सशर्त जामीन मंजूर केला आहे। सदर बाजार पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 363, 376 आय, 376 जे, 376 एन, 323 तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 पॉक्सोचे कलम 4, 8, 12 आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 चे कलम 31 आर, 31 एस, 31 डब्ल्यू व 4 आय 15 अन्वये 13 ऑगस्ट 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादीच्या प्रथम खबर तक्रारीनुसार पीडित मुलगी अल्पवयीन असून मुलगी शाळेत गेल्याचे सांगून परत न आल्याने नंतर घरून निघून गेल्याचे नमूद केले आहे। मुलीचा शोध घेतला असता ती मिळून न आल्यामुळे अखेरीस 13 ऑगस्ट रोजी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली होती। आरोपी सुलतान गोलीवाले यास 14 ऑगस्ट 2023 रोजी अटक करण्यात आली होती। पीडितेच्या जबाबानुसार 8 ऑगस्ट 2023 रोजी घरातील वादानंतर ती घर सोडून बाहेर पडली असता आरोपी सुलतान गोलीवाले तिला भेटला। मी तुला पुण्यात नोकरी लावतो असे सांगून तिला पुण्याला घेऊन गेला। त्यानंतर आरोपीने तिच्यासोबत वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले, पीडितेकडून भीक मागून पैसे आणण्यास भाग पाडले, शिवीगाळ मारहाण करून धमकावले। अखेरीस पीडिता सोलापूर येथे परतल्यानंतर तिच्या आईसोबत सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। सदर प्रकरणात आरोपीने आपला जामीन अर्ज मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता। आरोपीतर्फे वकिलांनी न्यायालयासमोर असा युक्तिवाद केला की आरोपी 2 वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत असून सदर प्रकरणातील तपास हा पूर्ण झालेला असून आरोपपत्र दाखल झाले आहे। आरोपीकडून आणखी कोणतीही जप्ती शिल्लक राहिलेली नाही। आरोपीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसून आरोपीचे वय तरुण असल्याने अधिक काळ कारागृहात ठेवणे न्यायोचित ठरणार नाही। सरकारी वकील आणि आरोपीतर्फे वकील यांच्या युक्तिवादानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश DN सुरवसे यांनी 11 सप्टेंबर 2025 रोजी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला। सदर प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट वैभव बोंगे, ॲडव्होकेट ओंकार फडतरे, ॲडव्होकेट मोहीम पठाण, ॲडव्होकेट शिवरत्न वाघ, ॲडव्होकेट मनीष बाबरे, ॲडव्होकेट त्वरिता वाघ आणि ॲडव्होकेट अभिषेक नागटिळक यांनी काम पाहिले।